Welcome to Steady Balance on Spotify, your space to understand the science behind balance and vertigo. नमस्कार, मी डॉक्टर महेश प्रभाकर निकम, श्रीपाद कान नाक घसा हॉस्पिटल नाशिक येथून आज आपल्यासाठी व्हर्टायगो बद्दल थोडी माहिती घेऊन आलोय. नेमकं व्हर्टायगो काय असतं ते. बेसिकली व्हर्टायगो हे एक लक्षण आहे, ते आजार नाहीये. जेव्हा तुम्ही अंथरुणात वळता किंवा अचानक वर पाहिलं, उभे राहिलेत आणि तुम्हाला संपूर्ण खोली फिरल्यासारखे वाटते, तर याला चक्कर येणं किंवा व्हर्टायगो. काही लोक व्हर्टायगोची डेफिनेशन वेगवेगळ्या याच्यात करतात. काही म्हणतात की मला फिरल्यासारखं वाटतंय, काही जण म्हणतात मला हल्ल्यासारखं वाटतंय, काही जण म्हणतात मला झुकल्यासारखं वाटतंय, काही जणांना एका साईडला होडल्यासारखं वाटतं. त्याच वेळेस बऱ्याच लोकांना मळमळल्यासारखं होतं किंवा उलटी येतो, घाम येतो. तर अशा वेळेस घाबरून नका जाऊ, यालाच व्हर्टायगोचे लक्षणं म्हणतात. आणि यावेळेस तुम्ही जेवढं शांत राहणार, डोकं नाही हलवणार, तेवढं तुमचं व्हर्टायगो कमी व्हायचे चान्सेस असतात. तर बेसिकली आपलं शरीर आहे ते संतुलन कशा पद्धतीने राखतं हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. त्याच्यात 3 गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे छोटा मेंदू, दुसरं म्हणजे कान, तिसरं म्हणजे डोळे आणि आपली त्वचा वगैरे. तर कानाच्या आतला कान, त्याच्यात 3 सेमी सर्क्युलर कॅनल असतात, ज्याला अर्धे वळणाकार वर्तुळ म्हणू शकतो आपण, की ज्याच्यात क्रिस्टल म्हणून छोटे छोटे कण असतात, दगड असतात, आणि सॅक्युल अँड युट्रिकल म्हणून 2 भाग असतात, की जे आपल्या सेमी सर्क्युलर कॅनलचं काम आहे की जेव्हा आपण वळतो वगैरे तर ते सेन्सेशन ते मेंदूकडे देत असतं. सॅक्युल आणि युट्रिकलचं जे आहे ते एक तर सरळ याच्यात किंवा जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो याचा अंदाज ते मेंदूला देत असतात. अशा प्रकारे कान आणि डोळे आपल्या आजूबाजूला काय चालू आहे याची मेंदूला कल्पना देत असतात आणि त्याच्यानुसार बॉडीची स्थिरता ठरत असते. तर जेव्हा आतल्या कानात काही प्रॉब्लेम क्रिएट होतो तेव्हा आपल्याला व्हर्टायगोचा प्रॉब्लेम चालू होऊन जातो, की ज्याच्यात जसं छोटे छोटे हे जे दगड आहे आतल्या कानातले ते दुसऱ्या जागेवर गेले, त्यांच्या जागा सोडून युट्रिकल किंवा सॅक्युल मध्ये गेले, युट्रिकलने सॅक्युल मधनं सेमी सर्क्युलर कॅनल मध्ये आले, तर मग आपल्याला जेव्हा आपण एका कानी वळतो वगैरे तेव्हा आपल्याला फिरल्यासारखं होतं, तर त्याला आपण व्हर्टायगो म्हणतो. तर व्हर्टायगोचे आतल्या कानामुळे 3 प्रकार असतात. पहिला जो सगळ्यात कॉमन प्रकार आहे त्याला आपण पोझिशनल व्हर्टायगो किंवा बीपीपीव्ही म्हणतो. यात काय होतं की जेव्हा आपण एका कुशीवरनं दुसऱ्या कुशी किंवा एका मागे वळणं, पुढे झुकणं, तेव्हा आपल्याला समोरचं फिरल्यासारखं वाटतं. त्याच्यात बेसिकली मी जसं सांगितलं की आत जे क्रिस्टल्स असतात किंवा आपण त्याला ओटोकोनिया म्हणतो, ते त्यांच्या जागेवरनं दुसऱ्या जागेवर गेल्यावर अशी चक्कर चालू होते. दुसरा प्रकार असतो वेस्टिब्युलर न्यूरायटिस, ज्याच्यात आतल्या व्हायरल इन्फेक्शनमुळे आतल्या कानाचं इन्फेक्शन होतं आणि पेशंटला कंटिन्यू जोरजोरात समोरचं फिरत असतं. ते कमीत कमी 2 ते 3 दिवस टिकतं. अशा वेळेस पेशंटला उलटी होते, मळमळ होते. तर अशा वेळेस पेशंटला ऍडमिट केलेलं बेटर असतं किंवा मग कान नाक घशांच्या डॉक्टर किंवा फिजिशियनकडे जाऊन योग्य तो उपचार केलेला बरा असतो. तिसरा प्रकार असतो मेनियर्स डिसीज. याच्यात कानाच्या आतल्या फ्लुइडचा प्रॉब्लेम असतो, की ज्याच्यात फ्लुइड एक्सेस कानामध्ये भरलं जातं. मग अशा वेळेस पेशंटला कान भरल्यासारखा वाटतो, कानात रिंगिंग साऊंड म्हणजे टिनिटच चालू होऊन जातं करून, आणि तिसरी गोष्ट चक्कर यायला सुरू होऊन जाते. तर हे ज्या पेशंटमध्ये असे लक्षण असतील, चक्कर जी असते ती 20 मिनिटापासून 2 तासापर्यंत असते, तर असे जे लक्षण असतात ते मेनियर्स डिसीजचे असतात. तर याला पर्टिक्युलर ट्रीटमेंट असते, व्यायाम असतात. हे जर तुम्हाला जेव्हा समजेल की आपल्याला असा प्रॉब्लेम होतोय, तर मग तेव्हा तुम्ही योग्य वेळेस डॉक्टरांकडे गेले आणि संबंधित गोष्टींचा प्रॉपर इलाज, त्याला व्यायाम आहेत, मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे, ते जर केले तर तुमचा लवकरात लवकर त्याच्यापासून सुटका होते. पण जेव्हा तुम्हाला वाटेल की मला डबल दिसतंय, 2-2 गोष्टी दिसत आहे, माझं बोलणं अस्पष्ट आहे, चेहरा वाकडा झाल्यासारखा वाटतोय, हातापायांना मुंग्या येत आहे, चालण्यात मला अडचण येते किंवा माझा चालता चालता बॅलन्स जातोय, डोकं फार दुखतंय, अशा वेळेस बऱ्याचदा मेंदूचा प्रॉब्लेम असतो, मेंदूला रक्तपुरवठा कमी व्हायची शक्यता असते. अशा वेळेस
लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांना दाखवलेलं बरं असतं. एक अशी गोष्ट आहे की जर 100 पेशंट आले आणि म्हटले की मला व्हर्टायगो येते, चक्कर येते, तर जवळजवळ 60 ते 70 पेशंटला कानाची चक्कर असते. त्याच्यात सगळ्यात जास्त कॉमन हे पोझिशनल व्हर्टायगो असतं आणि ते सगळ्यात एकदम सिंपल वेने ट्रीटमेंट आहे त्याची. तर आपण एक्झामिनेशन करतो आणि आपण समजून घेतो की कोणत्या कानाच्या कॅनालमुळे चक्कर आहे आणि त्याला फक्त सिंपल एक्झरसाइज मॅन्युअर म्हणतो आपण त्याला, ते जर केलं तर ही चक्कर बंद होऊन जाते. म्हणून ही जी गोष्ट ओळखून त्याप्रमाणे आपण जर ट्रीटमेंट केली तर तुमचा व्हर्टायगो बंद होऊ शकतो. म्हणून योग्य वेळेस डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो तपासणी करून त्याचा उपचार केलं तर तुम्ही तुमचा आत्मविश्वास परत मिळवू शकता. याच्या पुढे जर तुम्हाला असे काही लक्षणं जाणवले तर जवळच्या तुम्ही मेंदूच्या डॉक्टरांकडे, कानाघशाच्या डॉक्टरांकडे जाऊ शकता. हे लक्षात ठेवा आणि थँक्यू. A public awareness initiative by Dr. Reddy's. This communication does not substitute advice of a medical practitioner. Please consult your doctor for any medical advice.